नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सुहास लिमिये. सुहास लिमिये हे एक निवृत्तीनंतरचं आयुष्य जगताना एक थरारक उपक्रम त्यांनी केला. तो तसा परंपरेच्या आणि संस्कृतीच्या दृष्टीने थरारक नाही, कारण तो परंपरेत आणि संस्कृतीमध्ये खूप जुना आहे, पण तरीही तो अत्यंत महत्वाचा होता. तो उपक्रम म्हणजे 2700 किलोमीटर नर्मदा परिक्रमा करणं आणि ती पायी करणं हा संकल्प त्यांनी सोडला. संकल्प जेव्हा त्यांनी सोडला तेव्हा त्यांच्याबरोबर इतर अनेक जण होते, पण हा संकल्प जेव्हा त्यांनी 123 दिवस सतत नर्मदा चालून म्हणजे 3 राज्यातून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातून चालून पूर्ण केला तेव्हा ते एकटे उरले होते. नर्मदा परिक्रमा सुरू करण्या अगोदर त्यांना अनेकांनी सांगितलं होतं की एकत्र जाताना प्रश्न समस्या भेडसावतात, गट फुटतात, माणसं वेगळी होतात. तो अनुभव त्यांना तसा आला. नर्मदा परिक्रमेला सुरुवात करताना त्यांना अनेक वेगवेगळे सूचना इशारे देण्यात आले होते. त्याचे आश्चर्यकारक आणि थक्क करणारे अनुभव त्यांनी घेतले. एवढंच नव्हे तर आपण महाभारतामध्ये अश्वत्थामा ही व्यक्तिरेखेबद्दल खूप ऐकतो आणि अश्वत्थामा चिरंजीव आहे, पण डोक्यावरचा मणी काढून घेतल्यामुळे जी जखम चिघळलेली आहे त्याच्यासाठी तो तेल मागत फिरतो, अशी ही एक कथा आपल्या समाजात प्रचलित आहे. त्या अश्वत्थाम्याबद्दल नर्मदा परिक्रमा करताना तूप किंवा तेल आपल्या जवळ बाळगू नये अशी ही एक त्याच्याबद्दल उपकथा आहे, कारण ते तेल आणि तूप त्याला मिळेल अशी भीती व्यक्त करण्यात येते. त्याबद्दलही त्यांना अनुभव आला. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या म्हणण्यानुसार खुद्द अश्वत्थाम्याने त्यांना एका आश्चर्यकारक क्षणी दर्शन दिलं. हे सारं त्यांनी नर्मदे हर नावाचं जे पुस्तक त्यानंतर लिहिलं त्यामध्ये नमूद केलेलं आहे. या त्यांच्या 2700 किलोमीटर पायी नर्मदेची परिक्रमा जी त्यांनी केली त्याबद्दल आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नर्मदे हर. नर्मदे हर. मला सांगा की गोनी दांडेकरांनी नर्मदा परिक्रमेबद्दल खूप लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये ते खूप मुरलेले आहे मराठी मनामध्ये. नर्मदा परिक्रमा तुम्ही सुरुवात केली. मी जे सुरुवातीला सांगितलं की अनेक माणसं तुमच्या बरोबर होती वगैरे, त्याच्यावर फार मी वेळ घेत नाही. मला सांगा, नर्मदा परिक्रमा सुरुवात तुम्ही चालायला केली तेव्हा आणि त्याच्याबद्दल जेव्हा सुरुवात करायची कल्पना होती तेव्हा त्याच्यात काय फरक आढळला तुम्हाला? अगदी सुरुवातीला खरं मला असं वाटायचं की परिक्रमा म्हणजे काहीतरी धाडसाचं काम आहे, आगळं वेगळं काम आहे, चित्तथरारक काहीतरी, असं एक मनात उगाच समज झालेला होता. पण जेव्हा वाट चालू लागलो तेव्हा हे नुसतं चालणं नाहीये, हे काहीतरी वेगळंच आहे हे मला पक्क लक्षात आलं. आणि दिवसेंदिवस जसे मी चालत राहिलो आणि वेगवेगळे अनुभव घेत राहिलो तेव्हा माझ्या मनाला ते बिंबत राहिलं की परिक्रमा हे नुसतं चालण्याचं काम नाही, हे खरं तर व्रत आहे. ही नर्मदा माईची तुम्हाला मनात अपार श्रद्धा ठेवून करण्याची गोष्ट आहे. आता त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही असं म्हटलेलं आहे की नर्मदा माई काळजी घेते आपली परिक्रमा करणाऱ्यांची, आणि तुम्ही असंही त्याच्यात दिसतं स्पष्ट की तुम्ही असे भाविक किंवा खूप आस्तिक असे देवाला ईश्वराला शरण गेलेले असे माणूस नाही आहात. तुम्ही तसे रॅशनल आहात. बरोबर. म्हणजे एक शक्ती आहे ईश्वरी असं मानणारे आहात. बरोबर. अशा वेळेला तुम्हाला नर्मदा माई काळजी घेते याचा पुन्हा पुन्हा अनुभव आला, त्याच्याबद्दल काही थोडं सांगा. एक थोडासा अनुभवच सांगतो. जेव्हा मी एकटा उरलो तेव्हा मला तऱ्हेतऱ्हेचे उत्तम अनुभव आले. एका असं फुपाट्यानं चाललो होतो आणि माझ्या मागनं एक दुचाकी स्वार आला. अचानकपणे तो थांबला आणि मला म्हणला, आओ मेरे पीछे बैठो. तर मी त्याला सांगितलं नर्मदे हर. नर्मदे हर यातनं लोकांना अर्थ कळतो की हा परिक्रमा करणारा माणूस आहे. फिर क्या हुआ, बैठो मेरे पीछे, सब लोग थोड़े ही पैदल चलते हैं. म्हटलं माफ करू गया. म्हणजे आजकाल गाडीने चालण्याची फॅशन आहे. तर म्हटलं मी काय गाडीवर बसू शकत नाही. माझ्या मनात असा इरादा आहे पहिल्यापासून की परिक्रमा पायीच पूर्ण करायची. त्या लक्षात आलं हा माणूस काय आपल्या मागे बसणार नाही. त्यांनी पटकन माझ्या खिशात माझ्या हातावर त्यांनी 50 रुपये देऊ केले. मी काय हात पुढे केला नाही, कारण लोक परिक्रमेत भिक्षा देत असतात, ती घेत असतात, आम्ही घेत असतो. पण ठीक आहे, 20 पैशापासून रुपया 2 रुपये प्रसादा करता अशी ती भिक्षा असते. 50 रुपये ही भिक्षा ही कल्पना माझ्या मनाला तरी पटली नाही. मी संकोच केला. त्यांनी काय केलं, ती नोट माझ्या खिशामध्ये कोंबली. मी त्याला सांगतोय बाबा मला पैशाची काही गरज नाही, लोक मला देत आहेत. मला एवढंच म्हणाला, ये पैसा तुम्हें आज काम आएगा. त्या प्रसंगातनं पैसे माझ्या खिशात आल्यानंतर मला प्रश्न पडला,
नक्की या पैशाचा काय उपयोग आहे मला पण तोपर्यंत असे 50 रुपये कामाला कधी असं झाले? कोणी देत नव्हतं. पुढे आणि तोपर्यंत किती किलोमीटर पार झालं होतं तुमचं? जवळजवळ 3/4पेक्षा जास्त अंतर चाललो होतो मी. म्हणजे 2000 किलोमीटर हो, एवढं म्हणजे एकटाच चाललो होतो त्या काळात मी. पुढे जरा मोठंसं गाव आलं, गाडेरवाडा नावाचं गाव, जे आचार्य रजनीश आणखीन योगी अरविंद यांची गाव आहेत असं मला समजलं होतं. त्या गावात येताना कळलं की हे गाव जरा मोठ्यापैकी आहे. मोठ्या ठिकाणी धर्मशाळा किंवा अशांची सुविधा फार कमी असते. सहज चौकशी केली, व धर्मशाळा कुठे आहे, मंदिर कुठे आहे. ते लोक म्हणले की इथे मंदिर नाहीये, धर्मशाळा नाहीये, पण परकमावासी आहेत ते प्रतीक्षालयात थांबतात. 2 मुलं बरोबर आली, बाबाजी हे प्रतीक्षालय आहे, इथे तुम्ही थांबा. तेव्हा तुमची दाढी बिडी वाढली होती. दाढी वाढली होती, फार अवतार झाला होता, कपडे फाटके तुटके झालेले. आत गेलो, बघितलं संबंध उकरीला होता. आतमध्ये भिकाऱ्यांचे संसार, शेणशाळा पडलेला. 2 मिनिटं बसलो, पण मला असह्य झालं, इथे रात्र कशी काढायची. बाहेर आलो, एका माणसाला म्हटलं बाबा की सोय होईल का दुसरी कुठे मंदिरात. म्हटलं मंदिर बिंदिर काही नाही. बरं म्हटलं बाबा कुठेतरी एखादं स्वस्तात काही सोय होईल का. त्यानं सांगितलं असं जा डावीकडे उजवीकडे आणि राजेश लॉज मध्ये जा. गेलो, दारात उभं राहून नर्मदे हर 3दा 4दा पुकारा केला. आतनं एक माणूस आला, त्रासिक चेहरा केला, क्या हो ना नर्मदे हर. तो म्हणला की आओ जरा बाद में आओ, 2-4 घंटे के बाद. कारण माझे कपडे फाटके तुटके भरलेली, दाढी वाढलेली. हा भिकारी दरिद्री माणूस. बँकेतले अधिकारी असाल असं कधी वाटलंच नसेल त्याला तेव्हा. आणि या प्रसंगात मग त्याला पडलं ह्या माणसाला ज्या फुकट्या आहे का काय असं त्याला कदाचित वाटलं असेल. पुढे त्याला काय वाटलं त्याच्या येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. हा, तर त्याच्यानंतर काय झालं? तर हे सगळं झाल्यानंतर मी त्याला पुन्हा एकदा विनवलं, अरे बाबा मी दमलोय फार, थक गया हूं, कुछ देखो तो. त्याने आपादमस्तक बघितलं, मला म्हटला आपको 50 रुपया देना पडेगा. मी पटकन वाकलो. आधी 50 म्हटला नाही, आधी मला म्हटला की आपको भोजन पाना आहे. म्हटलं हा. तर राहायचे आणि जेवणाचे मिळून त्याने मला एकंदर 50 रुपये सांगितले. आणि माझा हात जो पिशवीकडे वळत होता पैसे द्यायला, तो खिशाकडे गेला आणि 50ची नोट. ये पैसा तुम्ही काम आएगा, ना 40 ना 60. नर्मदा मैयाने बरोबर काळजी माझी घेतली. हा एक बारकासा गंमतदार अनुभव. नाही, मला इथे एक अजून एक महत्वाचा प्रसंग आहे की या संपूर्ण कालावधीमध्ये 2700 किलोमीटरची जी परिक्रमा करायची असते त्याचे नियम काय काय आहेत. म्हणजे तुम्ही भिक्षा मागणं, म्हणजे कारण घरची सुस्थिती असताना बरोबर. उत्तम घर, व्यवस्थित घर, आणि तुमचा उल्लेख असा की मुलीने अमेरिकेहून तुम्हाला तंबू पण पाठवलेला, तोही तुम्ही परत पाठवला. बरोबर. तर काय नियम असतात परिक्रमावासीसाठी? नियम असे आहेत की आपण आपल्यातला जो अहंकार आहे, आपल्यातले कुठल्याही तऱ्हेचे हे जे आहे त्याचा त्याग करायचा आहे. कोणापुढे हात पसरणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि मी तर आता शहरात राहिलेलो, बँकेत अधिकाऱ्याची नोकरी करत होतो, आणि माझ्या दृष्टीने तर फार ही अवघड गोष्ट होती. कोणी खरं प्रयोग करून बघण्यासारखी गोष्ट आहे. कोणाकडे हात पसरावा, हा उसने पैसे मागायला आपण 10 वेळा संकोच करतो. अशा परिस्थितीमध्ये आपण भिक्षा मागायची, आणि त्या भिक्षेमध्ये आपलं काय असेल तो आपण जे काही डाळ देतील, तांदूळ देतील, आटा देतील, त्यात आपला आपण स्वयंपाक करून खायचा असतो. आता अनवाणी चाला हा एक नियम आहे, पण आम्ही नर्मदामाईची सुरुवातीला क्षमा मागितली. आम्ही शहरी आहोत, आम्हाला सवय नाही आहे, फक्त आम्ही एकच करू, तांबड्याचं पादत्राण वापरणार नाही, कॅनव्हासचे बूट किंवा पावसाळी रबरी चपला वापरू. काही लोक एक भुक्त राहतात, काही लोक मौन पाळतात. पण अशा तऱ्हेचे अनेक नियम आहेत किंवा नर्मदेचं देखील पात्र अशुद्ध करू नये. आज जे आपण म्हणतो प्रदूषण टाळा, पण आपल्या पूर्वजांनी पूर्वापार नियम घालून दिलेत की नर्मदेचं शुचित्व, पावित्र्य राखावं, आणि आपण कमीत कमी गरजामध्ये राहावं. आणि परिक्रमेच्या काळात नर्मदा छोटासा प्रवास सुद्धा क्रॉस करू नये. नर्मदा ओलांडल्याची नाही, हे तर अतिशय महत्वाचं. जर ओलांडली गेली तर परिक्रमा खंडित झाली, पुन्हा नव्याने सुरुवात केली पाहिजे. ज्यांना खरोखर मनापासून परिक्रमा करायची त्यांना. पण मला सांगा की तुम्ही दिवसेंदिवस तासनतास चालत असात, दिवसाला 30-35 किलोमीटर, सर्वात जास्त एका दिवसात किती कापलेले आहे तुम्ही अंतर? 40 किलोमीटर तर मी शेवटच्या टप्प्यात रोज चालवत होतो. 40 पेक्षा जास्त क्वचित. पण मग या सगळ्या काळात तुम्ही महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या मधला अनेक गावं, खेडी अशी पार केलेली आहेत. जंगलातनं, निबिड अरण्यातनं तुम्ही चालत गेलेले आहात एकटे, आणि अशा वेळेला अनेक अनुभव आले. तुम्ही मला सांगा की दारिद्र्याचे तुम्ही भयानक अनुभव पाहिलेले आहेत. म्हणजे दारिद्र्याचा जो एक अनुभव लिहिला की 2:30 वाजता उठून आम्ही जंगलात जाणार, असं भिल्ल जोडप्याने तुम्हाला सांगितलं, तो अनुभव सांगा.
एका घरी आम्ही गेलो होतो. त्या घरात गेल्यावरती दिवे नव्हते. काही ठिकाणी नर्मदेच्या काठा काही गावातनं वीज आलेली आहे, बाकी घरातनं दिवे होते, ह्या घरातच दिवे नव्हते. त्या माणसाला विचारलं की तुमच्याकडचा विजेचा बिघाड काय दुरुस्त झाला नाही का बाबा? तो म्हणला असं नाही महाराज, आमच्या इथे बिलं म्हणजे केव्हाही येतात. आलं बिल म्हणजे काहीतरी भरमसाठ येतं. माझ्याकडे पैसे नव्हते, माझी वीज तोडून टाकली. आता ज्या घरामध्ये विजेचं बिल भरायला पैसे नाहीत, घरात बघतो तो खरोखर दारिद्र्य. पण अशी माणसं देखील आलेल्या पहिल्यांदा पांथस्थाला नर्मदा परिक्रमा करणाऱ्याला त्याला संत महात्मे मानून पहिलं त्याला जेवण देतात, आणि मग घरातल्या माणसांदेखील लहान मुलं, त्यांच्यानंतर वृद्ध माणसं, त्यांच्यानंतर मोठी माणसं, मग बायका, या क्रमाने जेवण देतात. तर दारिद्र्यात जे त्यांच्याकडे आहे ते अतिशय मनोभावे देतात. काहीतरी दिलाय हा प्रकार नर्मदेकाठी होत नाही. जे आहे ते गरम गरम ताजं करून मोठ्या आदराने सन्मानाने देतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे नर्मदा परिक्रमा करताना रोज 2 वेळ किंवा जेव्हा भूक लागली त्या वेळेला भोजन, आणि म्हणजे तुम्ही अनेक भोजनांची वर्णन आहेत, म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या वेळी कुठच्या, म्हणजे तुम्ही असंही लिहिलेलं आहे की कुठच्या वेळेला माणसाने मला काय जेवण दिलं याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून याचं नमूद करतोय. तर हे भोजन म्हणजे नर्मदा काळजी घेते याचा खरा अनुभव होता का? का उपासमारीने चालत राहण्याची वेळ आली? नाही, अजिबात नाही. 123 दिवसातला मी एक दिवस सुद्धा उपाशी राहिलो नाही, आणि ही सगळी नर्मदेचीच कृपा आहे. ही माझ्या मनावरती कायम श्रद्धा पक्की झालेली आहे. नर्मदा हर म्हटल्यावर काय करतात लोक परिक्रमावासीला? नर्मदे हर ही खरं म्हणजे तिथे कुठल्याही संवादासाठी उपयुक्त शब्द आहे. तुम्हाला नमस्कार करायचा आहे, नर्मदे हर म्हणा. आभार मानायचे, नर्मदे हर म्हणा. नर्मदे हरचा खरा अर्थ असा आहे की नर्मदेला केलेली ही विनवणी आहे की माझ्यातल्या दोषांचं निर्मूलन कर, आणि माझ्यात सद्गुण असतील तर त्याचा अभ्युदय कर. थोडक्यात मला तू वाईट माणसाकडनं चांगला माणूस घडवण्याकरता बुद्धी दे. हे नर्मदे हर मध्ये अभिप्रेत आहे. परिक्रमेच्या सुरुवातीला जे काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या तुम्हाला, तेव्हा ते अश्वत्थाम्याची गोष्ट सांगून तुपाचं किंवा तेलाचं काही ठेवू नका असं सांगितलं होतं. तर तुमच्या सुरुवातीच्या काळात एक गट होता, त्याच्यातल्या काही लोकांनी त्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला. तो अख्खा प्रसंग तसा सांगतो. त्या ठिकाणी आम्ही मंदिरात शिधा आम्हाला मिळाला. आटा, डाळ, तांदूळ असा शिधा होता. परिक्रमा सुरू करून आमचे जेमतेम 10-15 दिवस झाले असतील. काही लोकांना घरी आपण तूप घेतो भातावरती किंवा पोळीवर तूप घेतो याची आठवण होत असावी. आमच्यातले एक जण म्हणले आपण तूप आणूया. बाकी लोक म्हणले बा असा नियम आहे की आपण तूप वापरायचं नाही, तेल वापरायचं नाहीये. काय झालं म्हणे, आपल्याकडे पैसे आहेत ना, आपण आणूया की. झालं तर वादावादी नको करता तूप आणलं. तूप आणल्यानंतर काय आलं त्याच्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. हा, तर तूप आणलं, वादावादी नको म्हणून तूप आणलं. तूप आणलं, पोळ्या बिळ्या केल्या, आमटी केली, आम्ही रोटी डाळ सगळं आम्ही जेवण केलं. काही पोळ्या उरल्या. या दरम्यान काय होतं, माझ्याकडचं सामान जे जास्त होतं ते मी परत पाठवलं. माझ्याकडे सगळ्यात कमी सामान होतं, ते सांभाळायचं काम आलं माझ्याकडे. 5-7 पोळ्या उरल्या, त्या मी प्लॅस्टिक पिशवीत ठेवल्या. माझ्याकडे शबनम होती, चेन लावून माझ्या डोक्याखाली उशाला म्हणून घेतलं. पहाटे उठलो तर माझा विश्वास बसला नाही. माझ्या डोक्याखालची पिशवी, चेन उघडून त्यामध्ये इतरही पदार्थ होते, पण ज्याला तूप लावलं तेवढ्याच पोळ्या कुत्र्यांनी पळवल्या. मग जेव्हा बोहवाटा झाला तेव्हा आसपासच्या लोकांनी सांगितलं आश्रमातला की काल तुम्ही तूप आणलं, काल तुम्हाला आम्ही सांगणार होतो तूप आणू नका, पण तुम्ही नियम मोडलात. नर्मदेने तुम्हाला आता फक्त ही सूचना दिली आहे की बाबा रे तुम्ही तूप वापरू नका. पुन्हा चूक केली तर मोठ्या दंडका बसेल, लक्षात ठेवा. त्यापासून तेला तुपाची आम्ही कानाला खडा लावला. पण मला सांगा, या सगळ्या परिक्रमेमध्ये चालताना मानसिक स्थिती किंवा मनाचं जे धीर किंवा कुठचाही प्रसंग समोर येऊ शकतो, कुठचंही गाव येऊ शकतं, माणसं कशीही वागू शकतात. भिक्षा मागून खायचं तर दिलं, मिळालं, नाही मिळालं, अशा परिस्थितीत जावं लागतं. ऊन आहे, थंडी आहे, पाऊस आहे, तुम्ही सगळे अनुभवलेलं आहे. काय मानसिक स्थिती असते? माणसं आजच्या कलियुगामध्ये आपण खरं विश्वास ठेवू शकत नाही की एवढ्या मोठ्या मनाची, विशाल मनाची माणसं असू शकतात. आपण शहरात वावरतो, शहरात जाऊन बघतो की एका माणसाचा दुसऱ्या माणसावर विश्वास नाही. पावलोपावली एकमेकाला फसवण्याचा, कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण आजच्या ह्या काळात सुद्धा नर्मदेच्या तटी जे माझी तर श्रद्धा अशी की नर्मदा नदीचा प्रभावच खरोखर असा की आहे. जसं आपण एक वैज्ञानिक भाषेत म्हणतो की चुंबकाला चुंबकत्वाचा प्रभाव असतो, चुंबकीय क्षेत्र म्हणतात त्याला. तर नर्मदेकाठी हे पुण्यप्रभाव तिचा असं काही पसरलाय की तिच्या तटावरची सगळी जी माणसं आहेत ती खरोखरच पुण्यात्मेच म्हणलं पाहिजे. इतकं त्यांच्यामध्ये
पराकोटीचे सद्गुण आहेत. परिक्रमावासी लोकांना त्यांचा अतिशय मोठा आधार आहे, अतिशय मोठा सन्मान ते करतात, अशी परिस्थिती आहे. उदाहरणार्थ तुम्ही मी मगाशी विचारताना एक विचारलं होतं, त्या भिल्ल जोडप्याचं तुम्ही उदाहरण सांगितलं नाही. हो हो त्यांना 5 मुलं होती आणि मध्यरात्री उठून ते उदाहरण सांगा. म्हणजे दारिद्र्य किती असताना तुम्हाला. बरोबर आहे. नाही, महत्वाचा प्रसंग होता तो. संध्याकाळी खूप उशीर आम्ही एका बारक्याच्या वस्तीत आलो. तिथे नॉर्मली परिक्रमावासी कोणी थांबत नाहीत अशी परिस्थिती होती. पण आम्हाला इलाज नव्हता, कारण तेव्हा माझ्याबरोबर जोशी ज्यांनी परिक्रमेचं आयोजन केलं ते आणि मी दोघेच राहिलो होतो. नंतर तेही गळले. हो, शेवटच्या टप्प्यात तेही गळले. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर भिल्ल जोडपं होतं ते, आणि त्यांना 5 मुलं. लहान मुलं असेल 4-5 वर्षाचं, मोठं असेल 15-16 वर्षाचं. अंगावर जेमतेम कपडे होते नव्हते अशी परिस्थिती होती. त्या घरात संध्याकाळची चूलही पेटलेली नव्हती. आमचं दुपारी जेवण झालं होतं, त्यामुळे एकदा तरी आम्हाला नर्मदाबाईंनी जेवण दिलं होतं. आसपासचे लोक साहजिक भेटायला आले, परिक्रमावासी आलेत म्हणल्यावर मी सहज विचारलं, बाबा रे दूध मिळेल का? म्हणजे आम्हाला हवंय म्हणून नाही, पण आम्हाला संध्याकाळी नर्मदेला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मुलांना आपण द्यावं असं म्हणतो. ठीक आहे म्हणे, 5 रुपये शेरभर दूध देतो. त्याला 5 रुपये दिले. आम्ही दूध आणलं. अंगणात चूल होती, तू गरम केलं. त्या मुलांना जे काय घरात फाटके वाट्या होत्या, कप होते, त्यात आम्ही अर्धा कप सगळ्यांना नैवेद्य दाखवून दिलं. बिस्किटाचे पुढे माझ्याकडे होते कोण दिलेले, मुलांना 2-2 बिस्किटं दिली. आणि आम्हाला ते भिल्ल जोडपं म्हणलं की बाबाजी तुम्ही आमच्या इथे राहिलात, आम्ही मोठे धन्य झालो, परंतु सकाळी काय तुम्हाला आम्ही भेटू शकणार नाही. पहाटे आम्ही 2:30-3ला उठतो आणि रानामध्ये मोहाची फुलं गोळा करायला जातो, त्यामुळे आत्ताच तुम्हाला प्रणाम करतो. आम्ही ज्या आडवे झालो, वरती बघितलं, वरती तांदळं दिसतंय. मग लक्षात आलं की यांच्या घराला छतच नाही. दारिद्र्य म्हणजे काय? चंद्रमोळी झोपडी आपण फक्त पुस्तकात वाचतो, खरी चंद्रमोळी झोपडी काय त्याचा आयुष्यात पहिला अनुभव घेतला. मनात आलं की आपण परिक्रमेला आलो, आणखी स्वतःची पाठ थुपटून घेतोय, त्यात काही अर्थ नाही. हे लोक पिढ्यानपिढ्या असेच राहत आहेत. खायला मिळालं तर मिळालं, मोहाची फुलं विकून जे काय त्यांना मिळेल त्यात ते पीठ मीठ आणून खातात. असं दारिद्र्य असताना ह्या लोकांना एवढ्या पराकोटीचा आदर असतो आणि एवढे विनम्र असतात ते. मन खरोखर आपलं अंतर्मुख होतं की गरिबी काय, आणि आपण गरिबीचं नुसतंच आपण वर्णन करतो आणि ढोंग करतो. अंतर्मुख होण्यासारखाचा प्रसंग होता. मला सांगा की 3 राज्य वेगवेगळ्या टप्प्यावर लागतात. म्हणजे एक राज्य येतं, दुसरं राज्य सुरू होतं, पुन्हा पहिलं राज्यच लागतं. महाराष्ट्र येतं, गुजरात येतं, परत तुम्ही महाराष्ट्रात शिरता, पुन्हा मध्य प्रदेशात जाता, असं होत जातं नर्मदा परिक्रमा करताना त्या नकाशानुसार. 3 राज्यांच्या संस्कृती किंवा 3 राज्यांमध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यावर शिरल्यावर काय काय बदल होतात? म्हणजे 3 राज्यांच्या स्वभावांबद्दल थोडं सांगा, म्हणजे परिक्रमा करताना अनुभवाला येणार. महाराष्ट्राचा भाग फारच थोडा आहे आणि आहे तो शूलपाणी जंगलाच्या टापूत आहे. तर तिथे फारसा अनुभव आम्हाला की लोकांचा, कारण तिथे बहुतेक भिल्ल आणि आदिवासी लोक राहतात. त्याच्याबद्दल एक प्रवाद पण आहे ना, शूलपाणी जंगलाविषयी भीती आहे हो ना, हो, ती सांगा ना. ती शूलपाणी जंगलात असं आहे की आता हल्लीच्या काळात फारसा अनुभव येत नाही, पण हे भिल्ल लोक नर्मदा माईला स्वतःचे भाऊ मानतात किंवा शंकराची ती लेकरं आहेत. साहजिक परिक्रमा करणारी माणसं ही त्यांचे भाचे आणि ते आमचे मामा, त्यांना मामा म्हणायची पद्धत आहे. जर त्यांच्या तावडीत माणसं सापडली तर तुम्हाला ते अक्षरशः नागवतात. अंगावरती एक कपडा फक्त लज्जा रक्षणा करता ठेवतात. जर बायका असल्या तर बायकांची साडी निम्मी फाडून घेतात, निम्मी परत देतात लज्जा रक्षणापुरती. का? ते हे जे काय 150-200 किलोमीटर चालायचं आहे, ह्यात तुम्ही सगळ्या तऱ्हेचा मोह सोडा, तुमच्या सगळ्या गरजांचा तुम्ही त्याग करा आणि जे तुम्हाला अंगावरच्या एका कपड्यानिशी तुम्हाला चालायची तुम्ही सवय करा. हे भिल्ल लुटारू नाहीत हे मला आवर्जून सांगायचं आहे. त्यांच्यावरती हे परंपरेने दिलेलं काम आहे. तर आमचा आसक्ती, मोह, लोभ, माया सगळ्याचा आम्ही त्याग करावा, हा त्याचा मूलभूत हेतू आहे. ते हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि हे भिल्ल तुम्हाला लुटल्यानंतर त्यांच्या चतकोरातला नितकोर देतात. असं नाही तुम्हाला लुटलंय आणि वाऱ्यावर सोडून दिलंय. तुमची काळजी त्यांना शक्य आहे तेवढी काळजी घे. ह्या शूलपाणीबद्दलचा ही परंपराच आहे की तुम्ही नुसतं तोंडाने म्हणायचं की मी अमक्याचा त्याग करीन, तमक्याचा त्याग करीन, आणि भिल्ल तुम्ही करत नसत तर करायला लावतात. आणि हा धडा तुम्ही आयुष्यभर शिका, हा त्यातनं संदेश मिळतो. आता महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या 3 संस्कृतीतला फरक आणि त्या संदर्भातनं येणारे अनेक पुन्हा घेतलेले तुम्ही अनुभव आणि एकंदरीत त्या नर्मदा परिक्रमाच्या 2700 किलोमीटरचा जो वेगवेगळे अनुभव आहेत त्याच्यावर अजून आपण बोलणार आहोत. पण आज आपण इथेच थांबतोय, उद्या बोलणार आहोत. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे
आजचं सोलापूरहून पी.व्ही. गोरे यांनी पत्र पाठवलेलं आहे. त्यांनी सुभाष दळवी यांनी कचरा व्यवस्थापनाबद्दल जी दिलेली माहिती आणि त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे असं म्हटलेलं आहे. खूप मोठं पत्र लिहिलं आहे त्यांनी. शेवटचा पॅराग्राफ असा लिहिला आहे की आपणास निरनिराळे संवाद ऐकण्यास मिळतात आणि आपल्या ज्ञानात भर पडते, याबद्दल मला आपला हेवा वाटतो. आपल्यालाही आम्ही ते ऐकवतो, त्यामुळे आम्ही आमच्यापाशी आमचं ज्ञान ठेवत नाही, आम्ही तुमच्यावर शेअर करतो, त्यामुळे आम्हालाही थोडासा तुमचा हेवा वाटतो. हे पत्र पाठवलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 वाजता संवाद, फक्त ETV मराठीवर. नमस्कार. नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण काल सुहास लिमिये ज्यांनी नर्मदा परिक्रमा 2700 किलोमीटर 123 दिवसात पूर्ण केली आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांच्याशी संवाद साधत होतो, तो पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. नर्मदे हर. तुम्ही मला सांगा की या 3 राज्यांमधनं तुम्ही गेलात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात, त्या 3 राज्यांच्या ओलांडताना परत त्या राज्यात येणं, परत ओलांडणं, काय अनुभव आला, त्याच्यावर आपण काल बोलत होतो. हो, गुजरातचा अनुभव माझा असा आहे की गुजरातचे लोक अतिशय भाविक, अतिशय श्रद्धाळू आणि त्यांचा हा दानशूरता अतिशय सरळपणे त्यांना जे काय करायचं ते करत असतात. अर्थात गुजरात भूमीची संपन्नता, सुपिकता हा एक भाग आहे, पण एकंदरीत गुजराती माणूस हा अतिशय धार्मिक वृत्तीचा आहे. मध्य प्रदेशमध्ये धार्मिक आहेत, पण त्यापेक्षा श्रद्धा त्यांच्याकडे भाग जास्त आहे. त्यांच्यापाशी श्रीमंती नाहीये, पण परिक्रमा करणाऱ्या माणसांबद्दल श्रद्धा फार आहे, कारण नर्मदा माई ही त्यांची जीवनदायिनी आहे. पण त्याचबरोबर ते लोक जास्त कर्मठ आहेत. आम्ही परिक्रमेत असताना आमच्यातले काही लोक, कोणी धोतर नेसवते असाच भाग नाही, खरं धोतर नेसलं पाहिजे का लुंगी वापरली पाहिजे, पण सवय नसल्यामुळे कोणी आमच्यातले सुरुवातीला पॅन्ट वापरणारे होते, कोणी पायजामा पण घालत होते, एखाद दुसरी माणसं लुंगी नेसत होते. ह्या लोकांचा आक्षेप असायचा, ऐसे कैसे हो परिक्रमावासी, धोतर नहीं पहनते, पैर में जूते पहनते हैं, असे ते आक्षेप असायचे. ह्या देखील सांगण्यासारखा एका माणसाने आम्हाला असा सल्ला दिला की हे लोक आक्षेप घेतात हे त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, आणि तुम्ही हे जे कपडे वापरता हे तुमच्या दृष्टीने समर्थनीय आहे, दोघांचंही गैर नाहीये, पण तुम्ही निघालात परिक्रमेला, चांगल्या वाटेने चाललात, तर असा विषय निघाला तर तुमचं मनशांती तुम्ही ढळून देऊ नका. याकरता एकच करायची प्रार्थना की बाबा रे, ह्या गोष्टीवरती मला कुठलीही चर्चा किंवा बहस करायची नाही, नर्मदेहरा म्हणा आणि हे विषय टाळा, कारण ह्या वादामध्ये अंत नसतो. हे लोक परंपरावादी आहेत आणि तुम्ही लोक आलात ते परिक्रमा करणार. परिक्रमा करताना तुमच्या मनातला भाव हा सगळ्यात महत्वाचा आहे. तर मध्य प्रदेश लोकांचं वैशिष्ट्य हेच आहे की जितके श्रद्धाळू तितकेच परंपरावादी आणि कर्मठ आहेत. त्यांना जरा सुद्धा असं परंपरेचा नियम तोडलेलं त्यांना आवडत नाही. पण मग या परिक्रमेमध्ये तुम्ही स्वतः आजारी पडलात की नाही? एक प्रसंग असा घडला होता. आजारी पडल्यामुळे पायाची अवस्था फार बिकट झाली होती आणि त्यावेळेला मला पहिल्यांदाच कधी नव्हे ते 3 दिवस मुक्काम करायला लागला. परिक्रमेमध्ये 3 दिवसांनी जास्त एका गावी मुक्काम करायचा असा एक नियम आहे. आणि कर्मधर्म संयोगाने माझं जो आजारपण आलं होतं तो सुद्धा नर्मदा माईच्या कृपेनेच 3 दिवसात तिने पाय माझा बरा केला. माझ्या पायावरती बारकसं ऑपरेशन करावं लागलं. ही गोष्ट महाराजपूरला घडली. डॉक्टरने मला पहिल्यांदा बजावलं होतं, मग तुम्हाला 8 दिवस थांबावं लागेल तर मी पायाला उपचार करीन. ठीक आहे म्हटलं, मला परिक्रमा करायचे, माझ्यापाशी दिवस भरपूर आहेत आणि माझा पाय त्यांच्या अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे फक्त 3ऱ्या दिवशी बरा झाला. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की महाराज मी तुम्हाला रोखू शकत नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता. उरलेल्या दिवसाकरता 8 दिवसाकरता औषध बँडेज सगळं त्यांनी दिलं आणि हे जे काही उपचार केले, बारकसं पायावर त्यांनी ऑपरेशन केलं, त्याकरता माझ्याकडनं एक दमडा सुद्धा घेतला नाही. नर्मदेकाठी नुसतं अन्नधान्य आणि जेवण नाही तर वैद्यकीय सेवा सुद्धा सन्मानाने आणि मोफत केली जाते. पण मला सांगा की गट फुटतात किंवा तुम्हाला परिक्रमा एकट्याने करावी लागते शेवटी, असं जे सुरुवातीला सल्ला तुम्हाला दिला होता किंवा वाद होतात काही झालं तरी, अशी एक श्रद्धा आहे, बरोबर, ते खरं आहे असं तुम्हाला आढळलं का? 110% खरं आहे.
कारण पहिला अनुभव आम्हाला 10 दिवसांनी आला. शूलपाणी जंगल सुरू होणार होतं. त्या दरम्यान इतर लोकांनी आम्हाला घाबरायला सुरुवात केली की भिल्ल लोक फार त्रस्त आहेत, तुम्हाला त्या अडवतील, लुटतील, नाही तुम्हाला तर डोळ्यात तुमच्या बाण मारतील. आमच्यातले मी सोडून, मी कौतुक सांगत नाही, वस्तुस्थिती सांगतोय, बाकी लोक म्हणले आपण शूलपाणीची झाडी ती आपण बसनी पुढे जाऊया. माझा निर्धार पहिल्यापासून पायी जाण्याचा होता, तर माझा विरोध होता. या विषयावरती आमच्यात वाद झाले. शेवटी हो नाही करताना आमच्यातले 2 गट झाले आणि 5 लोक पुढे बसने गेले, 6 लोक आम्ही पायी चालू सुरुवात केली. आमच्यातही पुढे कोणाचे पाय दुखायला लागले, एक जण पडल्यामुळे त्यांच्या पायाला बारकं फ्रॅक्चर झालं, कोणाची मानसिकता कमकुवत झाली. नानाविध कारणाने काही लोक परिक्रमा सोडून परत आले किंवा काही लोक बसमध्ये बसले आणि त्यांनी परिक्रमा पूर्ण केली. आणि शेवटच्या टप्प्यावरती ज्या जोशी आणखीन मीच राहिलो. खरं म्हणजे असं की फार मोठं गंभीर कारण नव्हतं की जोशींची परिक्रमा मध्येच खंडित व्हावी. त्यांच्या पायाचं नख दुखावल्याचं निमित्त झालं, खरं अगदी किरकोळ. पण माझ्यामध्ये एक असं बारकसं कारण होतं की त्या दरम्यान त्यांचे बंधू देवाघरी गेले आणि परिक्रमेत जाताना आम्हाला असा सल्ला दिला होता, घरी वाटेल ते घडो, तुम्ही ह्या लोकांना सांगू नका आणि आम्ही सुद्धा आमच्या अडचणी घरी सांगू नये, जेणेकरून आमचं परिक्रमेतनं चित्त विचलित होईल. पण त्यांच्या घरच्या लोकांना ही गोष्ट कदाचित लक्षात आली नसेल आणि केव्हा तरी फोनवरती त्यांना संपर्क झाल्याचं सांगितलं की तुमचे बंधू गेलेत. ह्या कारणाने कदाचित त्यांची मानसिकता कमकुवत झाल्यामुळे ते बाहेर पडले. तर फाटाफूट होत्या हा पहिला भाग. कारण किंवा मानसिक अवस्था देखील एखाद्या माणसाची काही कारणाने विचलित होणं, ह्या अनेक गोष्टीमुळे अशा घडतात. पण राहायला मात्र घडलं असंच की शेवटी मी एकटा राहिलो आणि मग त्यात मी लिहिलं की साधू अकेला बरा. आणि परिक्रमा ही एकट्याने करण्यातच खरं जे आपल्याला साधायचं ते साधता येतं. पण मग त्याच्यात पण एक गमतीशीर तुम्हाला अनुभव आला होता, एका माणसाचं एक काम अडकलं होतं आणि त्याने सांगितलं की तुम्ही आला. सांगा. आहे. आणि एकट्या राहिलं त्या अनुभवाला हे फार महत्वाचं. म्हणजे परिक्रमा मी म्हटलं ना की एकट्याने करणं हे खरोखर आपल्याला अंतर्मुख करणारे बाब आहे. भर उन्हाळ्याचे दिवस होते आणि पाणी पिऊन देखील खरं तुम्ही समाधान. तिन्ही ऋतू अनुभवले ना त्या काळात, थंडी, पाऊस आणि उन्हाळा. तर या परिस्थितीमध्ये काय झालं की शोष पडायचा सारखा, पाणी पिऊन देखील समाधान होत नव्हतं. मनात त्याला आपल्याला कोणी जर ताक दिले तर बरं होईल. लोक ताक बीक द्यायचे, तिथे छास म्हणतात ताकाला. तर चालता चालता रस्त्याच्या कडेला झोपडीसारखं काहीतरी बारकीशी हे दिसलं. बाहेर बोर्ड होता, ह्या लस्सी मिलेगी. मनात म्हटलं वा, अंधारा मागतो एक डोळा, ते लस्सी मिळेल. आत गेलो, आणखीन गल्ल्यावरती जो माणूस होता मालक, त्याच्या आसपास 5-6 लोक उभे होते. तर मी आपल्या आत गेलो, खुर्च्या होत्या ते ठेवलेल्या, एक अशी कडे कोपऱ्यात सरकवलीन बसलो. जे लोक उभे होते त्याच्यातले एक कोणतरी पोलीस अंमलदार होता, कमरेला त्याच्या पिस्तूल होतं आणि तो तपासणी करत आल्यामुळे त्याला काहीतरी सरबराईची अपेक्षा होती आणि त्याला जे काय पाहिजे होतं त्याकरता मालकाने नोकराला पिटाळलं, जा रे बाबा, साहेबांना काय पाहिजे आणून दे. आणि ते लोक, मी बसलो त्यावर लिहायला लागले. मी आणखीन थोडा तसंच बसले असले सरकलो. माझ्या मागे एक जण भटारखान्यावरती माणूस बसला होता. माझा अवतार भिकाऱ्यासारखा होता. त्याला वाटलं की हा इथे आपले सगळे साहेब लोक आले, त्याने हा भिकारी दरिद्री माणूस मध्ये कशाला आला. पटकन खेकसला माझ्यावर, अरे उठो उठो, हटो हटो यहाँ से. मी त्याला म्हटलो, हा भाई उठता हूँ. घडलं होतं असं की जरा कुठे बसलो तर पाय माझे व्हायचे कडक, उभं राहायचं मला 2-5 मिनिटं लागायची. त्याला वाटलं मी अट्टहासून उठतच नाहीये. तो पुन्हा खेकसला, अरे सुनते नहीं हो क्या. अरे हा भाई उठता हूँ, मैं परिक्रमा आए बडे परिक्रमावासी. म्हणून त्यांनी ज्या शिव्यांचा भडीमार सुरू केला आणि माझी पिशवी ठेवली ती पिशवीला तिने हात घातला. मला वाटलं आता माझी पिशवी होते फेकून देणार. परिक्रमेने इतक्या दिवसात कधीही न चिडलेला पण माझ्या मनामध्ये राग आला आणि मी त्याला म्हणणार, ये देखो. आणि पुढचे सगळे शब्द मी आत गिळले. मला म्हणायचं देव, माझ्या पायात जोड्या ना तुला सडकीन. परंतु मला कळलं आपण फार मोठी चूक करतोय. आपण तोंडाने नर्मदेहर म्हणतोय, दोषांचं माझ्या तू हरण कर, आणि हे काय करून बसणार होतो मी आता. हा जो काय संवाद झाला तो मालकाला ऐकू गेला. मालक पटकन माझ्याकडे आला, म्हणला, महाराज क्या होना आपको, क्या सेवा करू आपकी. कारण त्यांनी ओळखला परिक्रमावासी आहे. मी मनात नाही एवढा शर्मिंदा झालो होतो. म्हटलं कुछ नाही. नाही बोलतोच आहे. त्याला म्हटलं की मुझे छाछ चाहिए था करके अंदर आया था, बाहर लिखा है लस्सी मिलेगी. महाराज लस्सी तो खत्म हो गई. फिर भी ठंडा ले लो, ठंडा है मेरे पास, ये है वो है. म्हटलं मुझे कुछ नहीं चाहिए. कारण खरं मनात मी शर्मिंदा झालो होतो की इथे आता घ्यायचा माझा कुठलाही अधिकार राहिलेला नाही.
तर नर्मदा परिक्रमेत शिकायचं मला हेच होतं की आपल्या मनाला जर एखादा प्रसंग असा घडला की जेव्हा राग येईल त्याच्यावरती काबू मिळवण्याकरता ही परिक्रमा हे मोठं महत्वपूर्ण साधन आहे. आयुष्यात पुढे मला जे काही शिकायचंय आतापर्यंत जगलो ते संपलं. आता जे जगायचे ते सगळे अनुभव घेऊन मला माझ्यात परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने प्रगती करायची. पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. मला सांगा की चालण्याचा शरीरावर काय परिणाम होतो? या परिक्रमेमध्ये चालत राहणं जे आहे त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? शरीरावरती म्हटलं तर आजारपण असं मला कधीच म्हणजे पायाला जे काही इजा होईल हाच आजार. तसं कोणालाच झालं नाही मला वाटतं तुमच्यापैकी. फार मोठा आजार क्वचितच. एक म्हणजे मुख्य याचं कारण की आम्ही जो आहार घेत होतो जे लोक देतील ते आपल्या मनाने आहार फार क्वचित घ्यायची वेळ आम्हाला येत होती. कुठे अगदीच सोयीने येते एखाद्या वेळेला आम्ही 2 पैसे खर्चून जेवण घेत होतो, नाही असं नाही. तर आहारामध्ये आम्हाला जो मिळायचा होता आटा डाळ तांदूळ तेल तुपाचा अभाव होता. त्यामुळे आम्हाला कुठल्याही तऱ्हेचा म्हणजे आपण तेल खाल्लं किंवा काही वडा खाल्ला तरी खोकला येतो आपल्याला असंच. हा कधीच प्रकार आम्हाला आला नाही. दुसरी गोष्ट स्वयंपाक करताना फार उत्तम बाजू म्हणजे भांडी साफ करायला सोपी. तेलच नव्हतं, भांडं धुतलं की साफ. त्यामुळे आहाराच्या बाबतीत हे पथ्य आम्हाला काटेकोरपणे पाळलं जात असल्यामुळे तब्येती अतिशय उत्तम राहिल्या. आणि चालण्यामुळे जे खाऊ ते पचत होतं. मी निघताना माझं साधारणतः 65 किलो वजन होतं. परत आलो अंगावरती फक्त कातडी आणि हाडं. माझं वजन जवळजवळ 17 किलो कमी झालं होतं. काय म्हणता? परंतु मला तेव्हा इतकं हलकं वाटत होतं. मला कुठल्याही तऱ्हेचं मला असं जाणवून देते की फार मी आजारी पडलोय किंवा काहीतरी त्रास होते. अतिशय उत्साही आणि अतिशय मी उत्तम आरोग्य माझं होतं मानसिक आणि शारीरिक. पण मग मला सांगा की या सगळ्या परिक्रमेच्या 123 दिवसांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत दैनंदिन कार्यक्रम तुमचा काय असेल? थंडीच्या दिवसात आम्ही दिसायला लागलं की चालायला सुरुवात करायचो. पण निघण्याआधी आम्ही नर्मदेची प्रार्थना करायचो, नर्मदाष्टक. त्याकरता माझ्या मुलांनी एक नित्यपाठाची बारकीशी पुस्तिका केली होती. तर सकाळी हे करून आम्ही फार थंडी असताना सकाळी स्नान करत नव्हतो. आधी अंधारात नदीत जाणं तितकं सोयीस्कर नव्हतं. 1-1.5 तास चालून आम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी स्नान करायचो. मग तिथे नर्मदेचं आमच्याकडे जी कुपी होती नर्मदा जल त्याची पूजा करायचो, नैवेद्य दाखवायचो. दुपारी जेवणाच्या वेळेला जो आम्ही काय स्वयंपाक करू किंवा जो काय हे मिळेल शिधा नैवेद्य दाखवून आम्ही आमचं जेवण करायचो. दुपारी थोडीशी विश्रांती घ्यायची. संध्याकाळी मुक्कामाला एखादा गाव बऱ्यापैकी बघून जर एखाद्या मंदिरात आश्रमात आम्ही जर राहिलो तर संध्याकाळी स्वयंपाकाची खटपट नसेल तर आम्ही नित्यपाठाबरोबर आमचं संध्याकाळचं शुभंकरोती म्हणा किंवा जे आम्हाला स्तोत्र अवगत होती हे सगळं आम्ही करायचो. चालताना एक चांगला नियम असा केला होता की अनावश्यक गप्पा गोष्टी होऊ नयेत. कारण परिक्रमेत आपण काय असतं गप्पा झाला की त्यामध्ये टवाळी आली काहीतरी इतर विषय आले. त्याकरता ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, रामदासाचे मनाचे श्लोक, एकाने एक श्लोक म्हणायचा बाकीच्यांनी त्यांच्या मागून तो म्हणत राहायचा. एकत्र आम्ही चालत राहिलो. चुकामुक होण्याचे प्रसंग कमी आले आणि आमचं मन हे परिक्रमेच्या जास्तीत जास्त गुंतत राहिलं. या परिक्रमेच्या संपूर्ण कालावधीमध्ये भारतीय समाजाचं जे वैशिष्ट्य साधू, बैरागी, आश्रमवासी, पीठासीन साधू जे आहेत महंत अशांची भेट झाल्या का आणि त्यातले काय वैशिष्ट्यपूर्ण काय लक्षात राहिलं? खूपच महंतांचे आम्हाला चांगले चांगले अनुभव आले. अतिशय ज्ञानी असे महंत आहेत. आता एका ठिकाणचा एक अनुभव सांगतो बारकासा. तर त्या ठिकाणी अखंड रामधून चालते. तर त्या ठिकाणी त्या महंतांच्या आमचं ज्या बोलणं चाललं होतं त्यांना वनौषधीचं भरपूर ज्ञान होतं. शिवाय चर्चा करताना असा एक विषय नाही की हिंदीचा मुळे मला फार मोठा अभिमान आहे. हिंदी भाषा अतिशय प्राचीन आहे. तर मी त्यांना सहज म्हणताना म्हटलो बरोबर आहे पण संस्कृत ही भाषा म्हटलं सगळ्या भाषांची जननी आहे. कारण लहानपणी मी गोखलं होतं दिव्या गिरवाण भारती भाषा असो मुख्या मधुरा. तर संस्कृतपेक्षा पण कशी काय असेल म्हटलं तुमची हिंदी एवढी प्रभावी. म्हटलं आपल्या हिंदीमध्ये असं की उच्चार आहे की ते म्हटलं ज्ञानेश्वर म्हटलं हिंदीत ज्ञानेश्वर म्हटलं जातं. पाणी म्हणतात पाणी म्हणत नाहीत. तेही म्हटलं न किंवा हे न हेच नाहीत म्हटलं हिंदीमध्ये. ते म्हटलं तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे परंतु हिंदीचं स्वरूप हे आज पालटलंय. स्वातंत्र्यानंतर त्याचं झालंय सार्वजनिकरण. पूर्वीची हिंदी होती ही सगळी संस्कृतावरती आधारित होती. हे सरकारने केलेलं सार्वत्रिकरणासाठी केलेलं सोपं रूप आहे. आणि प्रादेशिक ज्या भाषा आहेत तुमच्या मराठीसारख्या त्या भाषा तुमच्या प्रांतापुरत्या मराठी त्यांनी शुद्ध स्वरूप बरेचसे टिकून धरलंय. हिंदी अशुद्ध आत्ता झाली. असं भाषेबद्दल ज्ञान होता. किंवा त्यांच्या आपण आता MBA लोक जे म्हणतात की व्यवस्थापन तर मठाचं व्यवस्थापन इतकं काटेकोर असते त्यांचं. कुठलीही गोष्ट न सांगता त्या मठामध्ये होत असे.
आम्ही गेलो तर एक जण असं, लोक येताना काहीतरी मठाला घेऊन येतात, आपल्या शेतातलं धान्य म्हणा काही म्हणा. एकाने एक बोचका आणलं होतं, महाराजांना नमस्कार केला, ते बाजूला ठेवलेलं बघितलं. बाकी आसपास जे कोण लोक होते त्या लोकांनी पटकन हेरलं आणि आतनं जाऊन सूप आणि जाज मारली. दर्शनाला काही स्त्रिया यायच्या, त्यांनी हेरलं तयारी, ते धान्य निवडून पाकडून कोठीमध्ये रवाना पण झालं. तर अशा गोष्टी बघितल्या की यांचं व्यवस्थापन, यांचं ज्ञान, यांचा वनस्पतीचं ज्ञान तुमच्या पायाला लावायचं. असे ज्ञानी खूप लोक आहेत. अतिशय काही विरक्त लोक आहेत की लंगोटीशिवाय दुसरं वस्त्र माहीत नाही. त्यांचं नाव ते गरीबदासजी महाराज असंच त्यांचं नाव आहे. विरक्त असे खूप लोक मला आणि ज्ञानी लोक खूप आणतो. पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. अखेरचा दिवस ज्या दिवशी उजाडला परिक्रमेचा तुमच्या, तेव्हा परिक्रमा तुम्ही जंगलातनं केली आणि तेव्हा तुम्ही वाट चुकलात आणि तेव्हा तुम्हाला अद्भुत अनुभव आला जो तुम्ही लिहिलेल्या वर्णनातीत आहे म्हणून. त्याचा उलगडा तुम्हाला नंतर झाला की ते नेमकं काय होतं ते, बरोबर आहे, तो सांगा. त्या दिवशी मी पुनाचं नावाचं गाव, जे ओंकारेश्वरच्या अलीकडे 60-62 किलोमीटरवरती आहे, तर संध्याकाळी गावात शिरताना आता इतक्या दिवसाचा सराव की एखादं भगवी पताका कुठे फडकते त्याच्याकडे आमचं लक्ष असायचं. कारण ते मंदिर किंवा आश्रम जिथे परिक्रमावासी लोकांचा मुक्कामाची सोय आहे. खात्री करून घेतली तिथे शंकराचं मंदिर होतं. आत गेलो तर महंत काहीतरी देवाचं पूजा करत होते, काहीतरी ग्रंथ वाचत होते. मी हातपाय धुवून नमस्कार केला देवाला, महंतान केला. त्यांनी कोणी सांगितलं वहाँ आसन लगाइए का. मी पडवीत गेलो आणि जेव्हा वेळ मिळेल त्या माझी मी दैनंदिनी लिहित असे. साहजिक वेळ होता माझी, मी वही काढली, तारीख लिहिली, आणखीन सुरुवात केली. आज परिक्रमेचा 122वा दिवस. खरं मी असे काही दिवस मोजत नव्हतो, पण माझ्यापाशी कॅलेंडर नव्हतं, मला दिवस कुठला माहित नव्हता. पण रोज लिहिलं की कळायचं आज रविवार आहे, सोमवार आहे, मंगळवार आहे, इतका दिवस आहे वगैरे. आणि मग अशी लिहून टाकले त्या दिवसात जे घडलं होतं ते. महंत आले, त्याने पटकन मला चहा करून दिला. ते विचारत नाही, चहा समोर येतोच, घेणार का हा प्रकार नसतो. मग परिक्रमा कुठनं उठाई, कहाँ से उठाई म्हणजे कुठनं सुरुवात केली. म्हटलं ओंकारनाथ. अरे भैया 3-4 दिन में अभी परिक्रमा पूरी हो जाएगी आपली. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा की सरासरी 15 किलोमीटर चालून 4 दिवसात परिक्रमा पूर्ण होईल. तर गावातले लोक पण दरम्यान भेटायला येत होते. परिक्रमावासी आलं, कोणी फळं आणायचे, कोणी द्राक्ष आणायचे, आदराने अर्पण करायचे. लोक म्हणले की महाराज म्हणे तुमची परिक्रमा आता लवकरच पूर्ण होणार. महंत मला असं म्हणलं की हे बघा, एक जंगलातनं वाट आहे आणि ती बरीच जवळची आहे, 30-32 किलोमीटरची. अर्थात मी काय सांगत नाही, पण तुम्हाला योग्य वाटेल तर करा, कारण चालणारं तुम्ही आहात. तर मनात मी असा विचार केला त्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी. म्हटलं मी इतके दिवस चालतोय, आज लिहिले 122वा दिवस. बँकेत नोकरी करतो तर आकड्यांवरती उगाच काहीतरी विश्वास. आपण जर 1 दिवसाची परिक्रमा आणखी पूर्ण करू शकलो ते 123 दिवस, 1, 2 आणि 3, किती छान कल्पना आहे. म्हटलं तो खरा वेगळा विचार होता, तो त्याला अर्थ काही नव्हता. आणि मनात मी असा विचार केला की आपण ही परिक्रमा 32 किलोमीटर चालू आहे 1 दिवसात, जंगलची वाट, काय हरकत नाही, आपण सहज चालतोय आजकाल. आणि हा विचार केल्यानंतर मला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे मला जो मी लवकर 4-4:30ला उठायचो, जाग आली मला 6 वाजता. तर महंतांनी मला सांगितलं लवकर उठत तुम्हाला हाक मारा, चहा घ्या, मगच पुढे जा. साहजिक महंतांना हाक मारायला लागली नाही. सगळं आठवल्यानंतर मी देवाचं दर्शन घेतलं, महंतांना नमस्कार केला. महंतांनी अनाहूतपणे आशीर्वाद दिला, आपकी परिक्रमा आज पुरी हो जाएगी. माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य त्यांनी वाचलं. क्यों अचंभे में क्यों पड़े हो, आपने आशीष तो दे दिया, मेरे लिए काफी है, मतलब आप जंगल से गुजरना चाहते हो. ते म्हणले बघा, जंगलात तुम्हाला काही मिळणार नाहीये, पाणी सुद्धा मिळणार नाही. म्हटलं माझ्याकडे पाण्याची बाटली, थोडी शेंगदाणे गुळ आहे, याच्यात माझा गुजारा होईल. ठीक आहे म्हणले, या वाटेने जा, 2 फरलांगामधून उजवीकडे वळा, मग जंगलवाट सुरू होईल. मी चालायला सुरुवात केली. 1-1.5 तास चालल्यानंतर जंगलात 2-3 वाटा फुटल्या. तिथे चुकलात तुम्ही. प्रश्न पडला तर करायचं काय. यापूर्वी आम्ही ज्या बरेच लोक होतो असं ठिकाणी बसायचो, नर्मदे हराचा घोष करायचो, कोणतरी गुराखी याचा, वाटाळे याचा, वाट दाखवायचा. तो प्रयोग केला, पण 10-15 मिनिटं कोणी आलं नाही. शेवटी म्हटलं चाललं तर पाहिजे आपल्याला, इथं कोणी येणार नाही, महंतांनी सांगितलं आपल्याला. बघितलं म्हणजे गुरांचे अशा खुणा होत्या, खुरांच्या. म्हणजे ठीक आपण या वाटेने जो एखादा गुराखी तरी भेटेल. मला पुढे जवळजवळ 6-7 तास कोणीही भेटलं नाही. 1.5 तास चालायचं, एक घोटभर पाणी प्यायचं, शेंगदाणे गुळ खायचं, पुढे चालायला लागायचं.
दुपारचं जवळजवळ 8 तास त्यानंतर अरे म्हटलं आपण कुठे चाललोय, जंगल संपत नाही, कोणी दिसत पण नाहीये. कर्मधर्म संयोगाने आडव्या एका पायवाटीने एक बैलगाडी येताना दिसली. एवढ्या त्याच्यावरती कडबा होता की वरती जो कोण बसला होता गाडीवान तो मला दिसला पण नाही. मी त्याला नर्मदे हर म्हणून पुकारा केला, अरे भाई ओंकारनाथ का रस्ता है किधर? थोडा ऐसे सीधे निकल जाओ. आता सीधे म्हणजे कुठे मला कळलं पण नाही. मला वाटलं आहे तीच वाट, कारण तो काय म्हटलं नाही माझ्या मागे या म्हणून. मी सरळ चालत राहिलो. पुन्हा तास 1.5 तास चाललो. मग मात्र शेवटी मी मनात हिशोब केला, आपण चाललो किती, आणखीन आपण अंतर किती ओलांडलंय. मनात मला जरा धास्ती निर्माण झाली की म्हटलं आपण हिशोब केला तर 32 काय 35 काय जास्तच चाललो असू कदाचित. ओंकारनाथ ते येत नाही, आपण चकव्यात तर अडकलो नाही ना, आपण गोल तर फिरत नाही ना. आणि मनातली धास्ती निर्माण झाली की जर मी बाहेर पडलो नाही तर या जंगलात आत्ता श्वापद नाही आहेत, रात्री श्वापद तर आपल्या इथेच बहुतेक अंत होणार आणि कोणाला कळणार पण नाही. गांगरलो खरा, पण लगेच क्षणात मी सावरलो. म्हटलं असं गांगरून चालणार नाही. तोंडाने नर्मदेहराचा मी मंत्रजा म्हणत होतो रोज चालताना, तो जप होतच होता. मला हे माहिती होतं जसा नर्मदेहर तसा हर नर्मदे हा सुद्धा एक मंत्र आहे. तो संकटाच्या वेळी वापरतो. हो, की जहाज बुडताना SOS वापरतात ना, कॅप्टन वाचवा, तसा हा मंत्र आहे. मी तिथेच बैठक मारली, नर्मदेची प्रार्थना केली, 12 उच्चार केला या मंत्राचा आणि तिला विनवलं, नर्मदा माई या जंगलात मी चुकलोय, मला इथनं बाहेर काढ सुखरूपपणे आणि ओंकारनाथाची वाट दाखव. माझ्या प्रार्थनेची तळमळ म्हणा किंवा नर्मदेची कृपा म्हणा, असा काही प्रसंग घडला की मला लगेच 1-1.5-2 फरलांगावरती माणूस दिसला की ह्या जंगलात मला पहिला माणूस दिसला. गाडी भेटली पण माणूस दिसला नव्हता. मी त्याला वेंबीच्या देठापासून हाक मारली, नर्मदे हर, त्याने पण तसाच प्रतिसाद दिला. तो माझ्याकडे येऊ लागला, मी पण सरळ गेलो. जवळ त्याच्याकडे बघत राहिलो. त्याची उंची असाधारण होती, म्हणजे तसा मी बुटका नाही तरी मला मान वर करून बघायला लागत होतो. त्याचा पेहराव म्हणजे एक पांढरं धोतर होतं, कुर्तं होतं आणि कपाळाला मोठं असं मुंडाचं. मी त्याला विचारलं की भाई ओंकारनाथ का रास्ता आहे किधर? त्याने माझ्याकडे बघितलं, म्हणलं ओंकारनाथ जाना चाहते हो? अरे हा भटक गए. हाँ भटक तो गया हूँ. तो म्हणला बहुत आगे चले आहे. मी आता बुद्ध झालो, करायचं काय आता? म्हटलं आता पुढे आलो, रस्ता सापडला नाही, हा माणूस सांगतो पुढे आला. त्याला माझी दया आली असावी काय. म्हटलं ठीक आहे. हातातलं बोचकं त्याने झाडाखाली ठेवलं, आओ मेरे पिछे. तोपर्यंत माझ्या मनात असा की एक भ्रम निर्माण झाला होता की चालणारा जणू काही जोरात मीच, दुनियेत दुसरा कोणी इतका चालू शकत नाही. त्या माणसाची चाल एवढी ताड 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 चालू असत, त्याच्यामागे मी अक्षरशः धावत होतो. का आता हा माणूस जर गेला तर दुसरा माणूस मला भेटेल की नाही शंका होती. अर्ध्या पाऊण तासाने त्यांनी मला एका चट्टान म्हणजे टेकडीपाशी उभं केलं आणि मला म्हणलं चट्टान है ना, ये चट्टान के उस पार है ओंकारनाथ. आणि मी उतावळेपणाने म्हणा माझा उजवा पाय पुढे टाकला. आणखीन काय घडलं, माझ्या पायातला कॅनव्हासचा बूट होता, त्याचा तळ निखळला आणि तुटून खालतीच पडला. मी गडबडलो, पायातलं बूट काढले, फाटके मोजे काढले, तुटकी चप्पल होती ती पायात घातली आणि उठून त्या माणसाला वंदन करण्याकरता मागे वळलो. माझ्या मागे कोणीच नाही. मनात मी आश्चर्य की हा गेला तरी कुठे. म्हटलं बरं पाठमोरा असेल तर मला दिसला असता, कारण रस्ता सरळ होता. मनात आश्चर्य फक्त होतं, मला तोवर कुठली काहीच जाणीव नव्हती. समोरून तुम्ही पूर्ण केली. मी टेकडी चढून वर गेलो आणि तो म्हणला तसंच घडलं. समोर ओंकारनाथाचं पांढरं शुभ्र शिखर आणि नर्मदेचा चांदीसारखा चमचमणारा प्रवाह. भान हरपणं म्हणतो आपण. पूर्ण आली परिक्रमा. पूर्ण झाली त्यावेळेला. पण मग खाली आल्यावर तुम्हाला लोकांनी काय सांगितलं त्या माणसाबद्दल? खाली आल्यानंतर एक मला झोपडी दिसली. इतका मी गलितगात्र झालो होतो मानसिक शारीरिक. त्या ओटीवर मी बसलो आणि मला बहुतेक ग्लानी आली असावी. ते आजीबाई आल्या, आणखीन पाण्याचा तांब्या आणला, आणखीन महाराज पाणी पिओ पाणी पिओ. माझ्या कानात शब्द चालले होते पण मला की डोळे उघडत नव्हते. ती घाबरली आणि मुलाला हाक मारली, अरे बाबाजी को क्या हो गया देखो, कुछ नाही थके होंगे रुको. मी 2 मिनिटांनी भानावरती आलो, आणखीन पाणी बिणी प्यायलो. तिने चौकशी केली कोण आहात काय आहात. तिला सांगितलं परकमावासी. ती म्हणले परकमावासी हो तो यहाँ से कैसे आए. मी तिला थोडक्यात नॅरेट केलं. थोडक्यात म्हटलं की असं असं पुनासाला होतो. असंभव म्हणली. पुनासा कितना दूर है जानते हो. म्हटलं हाँ जानता हूँ, वहाँ के महंत जी ने बोला था कि जंगल से वाट है और दूसरा भी रास्ता है, मैं मेरी मन से इधर आया हूँ. आणखीन काय घडलं ते थोडे मी इथे चुकलो होतो. नर्मदेची प्रार्थना केली. माझं सांगून पूर्ण होत आहे न होत आहे तेच. त्या वृद्धेने माझ्या पायावर लोटांगण घातलं. मला म्हणले महाराज आप बडे भाग्यशील रहे, आपको अश्वत्थामा जी ने दर्शन दिए.
माझ्यावर विश्वास बसला. माणूस गायब झाला एवढंच मला कळलं. ती म्हणली तुम्ही शहरी बाबू आहात, आम्ही इथे सदियों से रहतो आणि पुण्याचा हंडियाचं जंगल ह्यात अश्वत्थामाचा वावर आहे, आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही नर्मदाबाईची प्रार्थना केली, त्या नर्मदाबाईने अश्वत्थामाला तुम्हाला वाट दाखवायला पाठवलं. मी म्हटलं मी जितका भाग्यवान तेवढा कमनशिब म्हटलं पाहिजे, मला त्यांना वंदन काही करता आलं नाही. म्हणजे अगदी बरोबर आहे. ज्या कोणा भाग्यवान माणसांना यापूर्वी त्याचं दर्शन झालेलं आहे तो वंदन कोणाचंच घेत नाही. तुमच्या बाबतीत तुमच्या वयातल्या बुटाचा तळ निखळला एवढं त्याला निमित्त पुरलं आणि अंतर्धान पावले. लिमिये ही तुमच्या परिक्रमेची कथा तुम्ही इथे येऊन 2 दिवस काल आणि आज ज्या उत्कटतेने सांगितली ती तुम्ही लिहिलेली पण आहे, त्याबद्दल ईटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नर्मदे हर. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला यासंबंधी पत्र, ईमेल द्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे अलका पाटील यांनी माहीमहून पत्र पाठवलंय. त्यांनी विठ्ठल मणियार यांची संवाद मधली मुलाखत पाहिली, त्यांना ती खूप आवडली असं त्यांनी लिहिलंय. त्यांचा दूरध्वनी क्रमांक शक्य असल्यास द्यावा असं त्यांनी सांगितलंय, तो तुम्हाला देण्याची व्यवस्था करण्यात येईल. आपण हे पत्र पाठवलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 वाजता संवाद, फक्त ईटीव्ही मराठीवर. नमस्कार.